पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा मोदक हा उंदीर नक्कीच आनंदीने बनवलाय, पण मग आनंदी हॅलो हॅलो राघवराव, अहो कुठे आहात तुम्ही? काय झालं आबा? काय झालं म्हणजे राघवराव, तुम्ही तरी समजावा ना आनंदीला. 4 दिवस झाले फोन लावतोय, फोन लागत नाहीये. सांगा तिला बाप फोनची वाट पाहत असतो. कामाचा व्याप असतो कळतंय मला, पण काळजी तर वाटते ना. राघवराव, एक काम करता का, आता जरा माझा आनंदीशी बोलणं करून देता का? म्हणजे मुंबईला गेल्यापासून तिने स्वतःहून फोनच केला नाहीये, आणि आता तर फोनच लागत नाहीये तिचा. आता तुमच्यापाशीच असेल ना, घरातच ती. जरा बोलणं करून देता का आनंदीशी? बांगड्यांचा आवाज बबनच्या केबिन मधून. आता एक मॅडम आल्या होत्या, त्या उंदीर ठेवून गेले, जस्ट बाहेर गेल्या. हॅलो राघवराव, अहो देताय ना फोन आनंदीकडे? हा, आनंदी इथे नाहीये हे आबांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. त्यांना सहन नाही होणार आहे. हॅलो राघवराव, देताय ना आनंदीला फोन? हॅलो राघवराव, राघवराव, अहो काहीच कसं बोलत नाही आहात तुम्ही? आबा, ते तुमचा आवाज मध्ये ऐकायला येत नव्हता म्हणून. आणि मी सांगतो तुम्हाला सगळं. म्हणजे तिकडे सगळं बरं आहे ना? हो आबा, सगळं व्यवस्थित आहे. आनंदी घरीच आहे, कुठे जाणार ती? आणि कसं आहे ना आबा, ते तुम्ही ओळखता तुमच्या मुलीला. एकदा काय काम हाती घेतलं की तिला इतर कुठल्याच गोष्टीची शुद्ध नसते. आणि आता नवीन काम मिळालंय ना, म्हणून राहिलं असेल. पण मी सांगतो तिला. अहो पण तिचा फोन लागतच नाही आहे ना, त्याचं काय? फोन लागत नाहीये? अरे हा, 4 दिवसांपूर्वीच तिने मला सांगितलं काहीतरी फोन मध्ये गडबड झालीये, तर रिपेअरिंगला देईन मी आता. पण तुमचा तर फोन चालू आहे ना, त्यावरून बोलणं करून द्या ना तिच्याशी. म्हणजे कसं आहे, तिचा एकदा आवाज ऐकला ना की मी देखील निर्धास्त होईल ना. बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय आहे ना आबा, मी आता ऑफिसमध्ये आहे ना, कसं काय बोलणं घडवून देऊ? काय रे राघवा, कोणाचा फोन आहे? एक मिनिट. काय? हा आबा, मी आनंदीशी तुमचं बोलणं घडवून देतो. बरं ठीक आहे. ताई, पार्सल. पार्सल कोणाचं? आनंदी राघव करणे. की बाय माझे रमाताई, माझ्या नावाचं पार्सल आलंय ह्या पत्त्यावर. आधी बघ तरी कोणी पाठवलंय. हा, द्या दादा. धन्यवाद. वर्षाताईंनी पाठवलं. साड्या बघ आनंदी, किती जणांची साथ आहे तुला. आता ज्या बाप्पाला तू मानतेस ना, त्या बाप्पाला नमस्कार कर आणि कर कामाला सुरुवात. मी आहे तुझ्या बरोबर, सोडणार नाही अशीच.
ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कुठेस तू आनंदी? तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. आनंदी राघवा, काय झालं बाळा? आई आनंदी काय झालं आनंदीला? तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या काय झालं? बरी आहे ना ती? आनंदी गावी नाहीये. काय गावाला नाही म्हणजे? तू गेलेल्याच गावाला ते होती ना ती? हा, आता आता नाही म्हणजे? अरे बोल ना रे बाळा. आई आबांचा फोन आला होता. हा, त्यांना वाटतं की आनंदी आपल्या सोबत आहे आणि आपण समजतोय की ती मी इकडे आल्यापासून ती गावी नाहीच आहे. काय? अरे तू इकडे येऊन किती दिवस झाले राघवा? ती नाहीये म्हणजे गेली कुठे ती? काहीच कळत नाही ती कुठे गेली आणि ती कुठे राहत असेल. तिला मुंबईची जास्त माहिती सुद्धा नाहीये. फोन लाव, फोन लाव, फोन लाव. आई फोन नाही लागत आहे. मी कधीपासून तिला फोन लावतोय. तिचा फोन सुद्धा बंद आहे. सगळं माझ्यामुळे झालंय. मी सगळ्या चुका करतोय आणि एक चूक सुधारण्यासाठी जे काय करतो ना ती पण चूकच असते. ए राजा, तू 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 निराश नको. आपण शोधूया ना तिला, शोधूया ना. आपण प्रयत्न करूया ना. हा, तू फोन करत राहा तिला, काहीतरी करत राहा. काय बबन. विचार. बबनला नक्कीच माहित असणार ती कुठे आहे. त्याला विचारतो तू. हा, विचार बबनला विचार बाबा. अरे देवा, काय माझ्या पोराच्या मागे लागलाय रे देवा. बबन आनंदी कुठे आहे? बबन मला चांगलं ठाऊक आहे. तुला माहिती आहे आनंदी कुठे आहे ते. कुठे आहे आनंदी? बघ मी इकडे हे, मी तुझ्या समोर हात जोडतो. मला सांग आनंदी कुठे आहे? अरे आबांचा फोन आला होता. ती गावावरून कधीच निघालेली आहे. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? मला माहितीच नाहीये. अर्ध्या तासात मी त्यांचा आनंदीशी बोलणं करून देतो असं मी त्यांना सांगितलं. मी काय बोलू त्यांच्याशी? बबन सांग मला आनंदी कुठे आहे ते. म्हणजे आनंदी गावावरून आले. पण त्या दिवशी तुम्ही आणायला गेलात तेव्हा तुमच्यासोबत नाही आली. म्हणजे आनंदी एकटी आली मुंबईला. असं काय वागला तो तुम्ही तिच्याशी? मला तुम्ही तिला एकटीला सोडून आलातच कसे? आणि मला विचारताय कुठे आहे, काय करते? आता ती घरात नाही. या आबांना गाड्यावर त्यांची काय अवस्था होईल हो? माहिती आहे ना तुम्हाला, मुलीबद्दल 4 शब्द काय वाईट बोलले तर त्यांना सहन होत नाही. हॉस्पिटलला न्यावं लागलं. एवढ्या विश्वासानं मुलीचा हात तुमच्या हातात दिला. तुम्हीच विचारताय ती कुठे आहे, काय करते? साहेबांनो, आज पहिल्यांदा बोलतो, माफ करा, पण तुम्ही चुकताय. आपल्या सासूबाईंना असं वाटतं की कोणाला काही कळतच नाही. पण मी आहे ना, मी बघत असते सगळं. त्याचं काय होतं, संध्याकाळी त्यांना चहा लागतो. पण हल्ली संध्याकाळी कोणी त्यांना चहा द्यायला घरी नसतं ना. मग काय करतात तर आपला दरवाजा उघडतात आणि बसतात. येणारे जाणारे शेजारी पाजारी कोणीतरी त्यांना दरवाजात दिसतं. ते त्यांना बोलवतात. 4-2 इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि मग नंतर म्हणतात की त्याचं काय, मी तुम्हाला ना चहा करून दिला असता पण माझे पाय खूप दुखतायत ना. मग काय, मग समोरची व्यक्ती म्हणते मग मी तुम्हाला चहा करून देऊ का? त्या नाही म्हणत नाही, होच म्हणतात. मग कोणीतरी चहा करतं, मग त्या मस्तपैकी चहा पितात आणि त्या चहाला मनसोक्त नावं ठेवतात. मग काय, अशी नावं ठेवल्यानंतर कोण येईल रोज रोज चहा करून द्यायला? सांग बरं. आता राघव बनवतो चहा पण सकाळी, आणि मग तो थर्मास मध्ये टाकून ठेवतो. तर तुझ्या हातची ताजा ताजा चहा प्यायची सवय झाल्यानंतर कोण सकाळचा चहा पिणार आहे ना? बरोबर आहे. रमाताई, एक काम करते, वर्षाताईंना शिकवते आईंचा चहा कसा बनवायचा ते. वर्षाला सांगणार तू? झाला चहा झालाच समज. म्हणजे सध्या तिचं काहीतरी वेगळंच चाललंय ना. काय करते ती, म्हणजे ऑफिसला जाते,
ऑफिस मधनं परत येते, जेवायचं असेल तर जेवते, नाही तर झोपून जाते. आता राघव कधी कधी सकाळी नाश्ता बनवतो ना, तो सुद्धा ती खात नाही. असं काय चाललंय काही कळत नाहीये. हा, पण सुलक्षणाबाई तिच्या या वागण्यावर मस्तपैकी थैमान घालत असतात घरात. आपली चिंगी काय म्हणते, वेळेत जेवते ना ती? चिंगीचं रोज संध्याकाळी पोट दुखत असतं. की बाय माझे, मग डॉक्टरकडे नाही घेऊन गेलात तुम्ही? तसं पोट दुखत नसतं ग, तिचं बरोबर सोयीस्करपणे पोट दुखत असतं. म्हणजे तिला संध्याकाळी जेवायचं नसतं ना घरामध्ये. सगळेजण आत गेले की ही काहीतरी ऑर्डर करते, मस्तपैकी न्यूडल्स, पिझ्झा, पास्ता असं काहीतरी. ते आलं की मोबाईल वरती काहीतरी हळू आवाजात लावते आणि आपल्या खोलीत बसून खाते. म्हणजे घरचं काहीच खात नाही ती? नाही ग, आई सकाळी डबा देते, ते खाते ती. आणि आनंदी, तुला एवढी काळजी वाटते ना, तर घरी येऊन बघ ना एकदा. हे घेत असतील ना तिची काळजी, ते व्यवस्थित घेतात तिची काळजी. पण तो स्वतःची काळजी घेतो याच्यावरती विश्वास आहे का तुझा? रडला तो माझ्या फोटो समोर येऊन. आनंदी, त्याला पश्चाताप होतोय. जेव्हा तू त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची जागा मागितलीस तेव्हा तो काही उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला त्रास होतोय. हे बघ आनंदी, तू रमाताई, तुम्ही नका काही मला सांगू. ह्यांना काही सांगायचं असेल ना मला, तर हे स्वतः येऊन मला सांगतील. ह्यांना माहितीये मला काय सांगायचं काय नाही सांगायचं. आणि ह्यांना जर त्यांच्या आयुष्यातील एखादी गोष्ट मला कळू द्यायची नसेल तर तुम्ही नका मला ती सांगू. आणि त्या गोष्टीचा मला त्रासही करून नाही घ्यायचा. रमाताई, वहिनी, हा दादा. तुमच्या भावाचा फोन आहे. भावाचा? हा, ते तुमच्या बिल्डिंग खाली असतात ना बबन, त्यांचा फोन आहे. काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून. हा बबन. हॅलो आनंदी, अगं बबन बोलतोय. बबन, काय झालं? व्यवस्थित आहे ना तिकडे सगळं? सगळं व्यवस्थित आहे, पण साहेब शोधतायत तुला. मला शोधताय म्हणजे? त्यांना कळलंय तू गावी नाही असते. काय? कसं काय कळलं त्यांना? अजून कसं कळणार? आबांशी फोनवर बोलणं झालं, काळजी पोटी त्यांनी फोन केला असेल तेव्हा कळलं. पाय माझे, म्हणजे यांनी सगळं आबांना. नाही, मला नाही वाटत त्यांनी काय सांगितलं असेल. पण तू एक काम कर, आबांना फोन कर आणि त्यांच्याशी बोलून घे. हा ठीक आहे, ठेवतोय. आणि अगं साहेब शोधतात, त्यांना सांगू का तू कुठे असते? नाही नाही, नको नको सांगूस. बरं बरं ठीक आहे, तू आबांना पहिला फोन कर आणि त्यांच्याशी बोलून घे. हा ठीक आहे, ठेवतोय हा बाबा. हा दादा, आबांना. हॅलो आबा, आनंदी बोलतोय. हॅलो आनंदी, अगो खय असस तू? फोन लावते तू का लागत नाही फोन? आबा हैसरच असं आहे, ता म्हाका लय कामां असत ना, म्हणान फोन करू जमला नाही म्हाका. आणि माझो फोन बिघडला हा, मग नवीन नंबर घेतलाय. काय असेल तर ह्याच्यावर फोन करा. अगो मी राघवरावांका फोन केलेला आहे. होय, तेच म्हाका म्हणाले, म्हणान लगेच फोन केला आबा तुमका. आबा मी तुमका नंतर करते हा फोन, लई कामं येली. बरा बरा ठीक आ, कर कामा, पण आवरल्यावर फोन कर. हा करते हा आबा, काळजी घ्या. हा ठेवतोय.
अनन्या काय रे आज सकाळी आला का नाहीस? हा अगं काय किती मोठ्याने, जरा हळू. सॉरी. अगं वर्षा, मी म्हटलं आज घरीच थांबेल. का बरं नाहीये का तुला? नाही, बरं आहे ना. अरे मग घरीच थांबणार होतास तर कळवायचं ना मला. तुझा काही फोन नाही, काही कळवलं नाहीस. किती टेन्शन आलं होतं मला माहितीये का तुला? मी आलो नाही म्हणून? हो. अगं मग तूच फोन करायचास ना मला. मी का करू? रोज तू येतोस, मग मला वाटलं आज पण येशील म्हणून नाही केला मी फोन. अगं वर्षा, काल प्रॉब्लेम झाला ना, म्हणून म्हटलं की आज घरीच थांबेल. काय वहिनींना गरज पडली आणि माझी मदत लागली तर घरी थांबलेलं बरं. ठीक आहे ना रे ती? हो, आनंदी वहिनी ठीक आहेत. बरं, पण मग उद्या भेटणार आहेस ना? हा म्हणजे त्या ठीक असतील तरच उद्या कामावर जाईल. ठीक आहे, मग उद्या भेटू. हा चल बाय, ठेवते. वर्षा, दादा तू इथे माझ्या ऑफिस मध्ये काय? हा मोदक तुला कुठून मिळाला मला सांगशील? काय? वर्षा, हा मोदक तुला कोणी दिला? मी बनवलाय मंदिराणे मोदक. आता मी हे लोकांच्या घरी द्यायला जाणार आहे. म्हणजे हे बघून आपल्याला गणपतीची ऑर्डर मिळेल. आनंदी, मी हा मोदक घेऊ? हे पाय माझं वर्ष, ते असं का विचारताय? घ्या. वर्षा, सांग मला, हा मोदक तुला कोणी दिला? हा मोदक माझ्या कपाटात होता ना, मग तो इथे कसा आला तुझ्याकडे? वर्षा, ते आता महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये कसं? महत्वाचं नाहीये कसं दादा? मी घरात नसताना तुम्ही माझं कपाट उघडून बघता? वर्षा, दादा हे चुकीचं आहे आणि मला माहिती आहे हे ना सगळं डोकं आईचं असणार आहे. अरे पण तू पण तिला सामील झालास. अरे का करताय हे? तुम्हाला माझ्यावर संशय आहे का? नाही म्हणजे मी कुठे जाते, मला कोण भेटतं, कोण मला काय देतं, हे बघायचंय तुम्हाला? हे बघ दादा, मला माहिती आहे की मी आता तुझ्यावर ओझं झालीये, पण तू काळजी करू नकोस ना दादा. मी अडचणीत याल असं मी काहीही वागणार नाहीये. तेवढी समजूतदार आहे मी. आता मी पूर्वीची वर्षा राहिलेली नाही, पण तुम्ही ना माझ्याशी तसंच वागताय पूर्वीसारखं आणि याचा त्रास होतोय दादा मला. वर्षा, मी तुला काय विचारतोय आणि तू कुठली गोष्ट कुठे नेतेस, जरा समजून घेशील? काय समजून घेऊ दादा? तुम्ही हा असा संशय घेता माझ्यावर. तुझाही विश्वास राहिलेला नाहीये का माझ्यावर? वर्षा, मला खरं खरं सांग, आनंदी कुठे आहे? हे तिने बनवलंय ना? मला खरं खरं सांग वर्षा, हे आनंदीने बनवलंय. तुला माहिती आहे आनंदी कुठे येते? अरे आनंदी कशी देईल मला हे? ती तर गावाला आहे ना. ती गावाला नाहीये, ती इथे मुंबईतच आहे. अरे पण तूच तिला गावाला सोडून आलास ना, तूच सोडलंस ना तिला गावाला, मग ती मुंबईत कशी येईल? वर्षा, तुला खरंच माहित नाहीये आनंदी कुठे येते?